जय भीम, नमो बुद्धाय. बुद्ध धम्म आणि संस्कार या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील 5वा खंड आपला चालू आहे. आपण भिक्खूंची कर्तव्ये आपण बघत आहोत. त्यामध्ये आता आपण बघणार आहोत चमत्कार करणे किंवा चमत्कार म्हणजे धम्मदीक्षा नाही. एकदा तथागत मल्लांची जी अनुपीय नगरी आहे तर तिथे विहार करत होते तथागत, आणि त्यांनी आपलं चिवर वस्त्र परिधान केलं आणि त्यांनी ते भिक्षापात्र हातामध्ये घेतलं आणि ते भिक्षाटनासाठी निघाले. भिक्षाटनासाठी जेव्हा त्यांनी नगरीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं की आपण खूपच लवकर इथे नगरीमध्ये आलेलो आहोत भिक्षाटनासाठी. तर आपण थोडा वेळ भग्गव ज्या उद्यानामध्ये विहार करतात किंवा जिथे राहतात तर आपण तिथे थोडा वेळ जावं आणि त्यांना भेटावं. ते योग्य राहील, ते उचित राहील. आणि त्यानुसार तथागत जे होते तर ते भग्गव ज्या उद्यानामध्ये होते तर ते तिथे गेले. तिथे गेल्यानंतर भग्गवांनी लांबूनच तथागतांना बघितलं. तथागत जेव्हा त्यांच्या जवळ गेले तेव्हा त्यांनी त्यांना वंदन केलं आणि ते म्हणाले की आज खूप दिवसानंतर तथागत इथे आलेले आहे, तर मी तुमच्यासाठी आसन जे आहे ते तयार केलेलं आहे, तर कृपया भगवंताने ते आसन ग्रहण करावं. आणि त्यानुसार तथागतांनी ते आसन ग्रहण केलं. आणि तो भग्गव जो होता तो देखील तथागतांच्या आसनाच्या शेजारी थोडं खालचं जे आसन होतं तर तिथे येऊन तो बसला आणि तो तथागतांना म्हणाला की तथागत, काही दिवसांपूर्वी जे लिच्छवी जे आहेत तर ते माझ्याकडे आले होते आणि ते मला म्हणाले की मी तथागतांचा त्याग केला आहे, यापुढे मी तथागतांचा अनुगामी राहणार नाही आणि मी त्यांना आचार्य मानत नाही, तर हे खरं आहे का? त्याने तथागतांना विचारलं. त्यावर तथागत म्हणाले की हो भग्गवा, जसं तुला सांगितलंय लिच्छवीनी ते अगदी बरोबर आहे. काही दिवसांपूर्वी नाही तर बऱ्याच दिवसांपूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत माझ्याकडे आला होता आणि तो म्हणाला की महोदय, मी तथागताचा त्याग करतो, यापुढे मी तथागतांना आपला आचार्य मानत नाही. आणि तो जेव्हा असं मला म्हणाला त्यावेळी मी त्याला म्हणालो की हे सुनखत्ता, मी तुला असे कधी म्हणालो की हे सुनखत्ता यावे आणि माझे अनुगामी व्हावे? त्यावरती तो सुनखत उत्तरला की नाही महोदय, तुम्ही मला असे कधीही म्हणाला नाहीत, किंवा तू तरी मला आधी असे कधी म्हटले होतेस का की तथागता मी तुम्हाला आचार्य मानतो? त्यावर तो म्हणाला की नाही महोदय, मी सुद्धा आपणास असं कधीही म्हणालो नाही, मी तसे म्हटले नव्हते आणि तूही असे म्हटले नव्हतेस. मग तू असा कोण आहेस आणि मी असा कोण आहे की तू त्यागण्याची भाषा बोलतो आहे? परंतु महोदय, तथागताने मला सामान्य माणसाच्या आकलनापलीकडचा असा कोणताही चमत्कार करून दाखवलेला नाहीये. सुनखताचं म्हणणं होतं की तथागतांनी मला कुठला तरी चमत्कार करून दाखवायचा होता आणि तो त्याला दाखवलेला नसल्यामुळे तो तथागतांचा त्याग करत होता. आचार्य तो त्यांना मानायचा तर त्याचा त्याग करत होता. त्यावरती ते म्हणाले की सुनखत, मी तुला कधी असे म्हटलो होतो की सुनखत यावे आणि मला तू आचार्य म्हणून माझा स्वीकार करावा, किंवा मी तुला सामान्य माणसाच्या आकलनापलीकडचं मी तुला चमत्कार सांगतो? त्यावरती म्हणाला की नाही महोदय, तुम्ही असं मला कधीच म्हणालेले नाही. मग तू असे का करत आहे? सामान्य माणसाच्या आकलनापलीकडचा चमत्कार दाखवणे अथवा न दाखवणे हा काही माझ्या धम्माचा उद्देश नाहीये. जे या धम्माचे आचरण करतील त्यांच्या दुःखाचा विनाश व्हावा हाच माझ्या धम्माचा उद्देश आहे. सुनखत, याविषयी तुला काय वाटते? तर तो म्हणाला की महोदय, चमत्कार दाखवणे अथवा न दाखवणे याऐवजी तथागतांच्या धम्मदेशनेचा निश्चित कुठला उद्देश नाहीये, ते बरोबर आहे तुमचं. परंतु भग्गवा, सुनखत पुन्हा मला म्हणाला की महोदय, तथागताने सृष्टीच्या उत्पत्तीचं रहस्यही मला कथन केलेलं नाही. अरे सुनखत, मी तुला कधी असे म्हटलो होतो काय की सुनखत माझे अनुगामी हो, मी तुला सृष्टीच्या उत्पत्तीचं रहस्य सांगेल? त्यावरती तो म्हणाला की नाही महोदय, तुम्ही असेही कधी म्हटलेले नाही आहात. मग हे सुनखत्ता, जर मी कधी असे म्हटलेलो नाही आणि तूही कधी असे म्हटलेले नाहीस, मग मी असा कोण आहे आणि तू असा कोण आहेस? हे मूर्ख माणसा, तू या कारणास्तव त्यागाची का भाषा बोलतो आहेस? सृष्टीच्या उत्पत्तीचं रहस्य व्यक्त करणे अथवा न करणे याच्याशी तथागतांच्या धम्माचा काहीही संबंध नाही. तथागतांच्या धम्माचा संबंध लोकांच्या दुःखाचा क्षय व्हावा हा आहे. यावरती तो म्हणाला की होय महोदय, सृष्टीच्या उत्पत्तीचं रहस्य व्यक्त हो अथवा न हो, खरंच धम्मदेशनेचा उद्देश जे या धम्माचे आचरण करतील त्यांचा दुःखाचा क्षय करणे हाच आहे. आणि मग हे सुनखत्ता, जर तुला हे सर्व जर माहीत आहे तर सृष्टीच्या उत्पत्तीचं रहस्य व्यक्त होणे अथवा न होणे
याचे तुझ्याकरता इतकं काय महत्त्व आहे? सुनखत, तू विविध प्रकारे वज्जी लोकांकडे माझी प्रशंसा केलेली आहे. सुनखत, तू विविध प्रकारे वज्जी लोकांकडे माझ्या धम्माची प्रशंसा केलेली आहे. सुनखत, तू विविध प्रकारे वज्जी लोकांकडे माझ्या संघाची प्रशंसा केलेली आहे. मी तुला सांगू इच्छितो, मी तुला जाणीव करून देऊ इच्छितो की काही लोक तुझ्याविषयी असे बोलतात की सुनखत लिच्छवी तथागतांचा आदिन पवित्र जीवन व्यतीत करण्यास असमर्थ ठरला आहे आणि तो स्वतः असमर्थ ठरला. या कारणास्तव त्याने श्रेष्ठ जीवनाचा त्याग केला आहे आणि हीन जीवन त्याने स्वीकारले आहे. हे भगवा, अशा प्रकारे मी सुनखत्ताशी संभाषण केले. लिच्छवी कुळातील सुनखत्ताने धम्म आणि विनयाचा त्याग केला. तो पतनाच्या मार्गाला लागला आणि बुद्धाचा धम्म आणि त्यांचा विनय यांचा त्याग केल्यावर सुनखत लोकांना सांगू लागला की तथागतांचा धम्म आणि विनयाच्या पराप्राकृतिक काहीही नाही. तथागताचा धम्म हा केवळ त्याला प्राप्त झालेल्या बुद्धत्वाचा परिणाम होय. त्याचा धम्म म्हणजे त्याने शोधलेल्या सिद्धांताच्या तत्वाच्या आधारावर प्रतिपादित केलेला धम्म आहे आणि या धम्माला जो श्रवण करतो, जो ग्रहण करतो, त्याला आपल्या दुःखाचा क्षय व्हावा याकरिता धम्मानुसार आचरण करावे लागते. जरी आपल्या बुद्धीनुसार सुनखत बुद्धाची निंदा करीत होता तरी तो लोकांना जे काही सांगत होता ते सत्य होते, कारण बुद्धाने धम्मप्रसारासाठी पराप्राकृतिक शक्तींचा अथवा चमत्कारांचा कधीही आश्रय घेतला नव्हता. म्हणून हा जो धम्म आहे हा कुठल्याही चमत्कारावर आधारित नाही, हा कुठल्याही पराप्राकृतिक चमत्कारावरती आधारित नाही, कुठल्याही शक्तीवरती आधारित नाही. पुढे बलप्रयोगाने धम्मदीक्षा नाही. यामध्ये एकदा तथागत जे होते तर ते आपल्या भिक्खू संघासहित राजगृह आणि नालंदा यांना जोडणारा जो महामार्ग होता तर याने प्रवास करत होते आणि त्याच वेळी भिक्खूंसोबत त्यांचे 500 भिक्खू होते आणि त्याच वेळी सुप्पिय नावाचा एक संन्यासी, तो आपला ब्रह्मदत्त नावाचा एक शिष्य होता, त्याच्यासह तेही त्याच मार्गाने मार्गक्रमण करत होते. आणि तो जो सुप्पिय संन्यासी होता तर तो त्या रस्त्याने जात असताना बुद्धांची खूप निंदा करत होता. मात्र त्याचा जो शिष्य होता ब्रह्मदत्त, तो बुद्धांची प्रशंसा करत होता, धम्माची प्रशंसा करत होता, त्याच्या शिष्यांची प्रशंसा करत होता. आणि अशा प्रकारे ते दोघे जे होते, गुरु आणि शिष्य, या दोघांचं वेगवेगळं मत होतं आणि ते त्यांच्यामध्ये ते चालू असताना ते तथागतांच्या आणि त्यांचे जे अनुगामी होते यांच्या पाठोपाठ ते चालले होते. आणि मग रात्र झाली तेव्हा तथागत जे होते तर ते रात्री विश्रामास्त अंबलठ्ठिया वनातील राजोद्यानामध्ये थांबले आणि मग तिथेच सुप्पिय आणि संन्यासी सुद्धा आपला ब्रह्मदत्त नावाच्या युवा शिष्यासह तेथेच तो सुद्धा विश्रमाला थांबला. विश्रामगृहातही त्या दोघांचा तोच वाद सुरू होता, त्या शिष्याचा आणि गुरुचा. आणि जेव्हा प्रातसमयी भिक्खू उठले आणि तिथे जे संतागार होतं तिथे ते एकत्र आले आणि त्यांचा जे विषय चालू होते किंवा भिक्खूंमध्ये जी चर्चा व्हायची तर त्याच्यामध्ये ब्रह्मदत्त आणि सुप्पिय या दोघांमध्ये जे चालू आहे त्याच्याविषयी त्यांच्यामध्ये चर्चा चालू होती त्या भिक्खूंमध्ये. हे तथागतांच्या थोडंसं लक्षामध्ये आलं. तथागत सुद्धा तिथे त्या संतागारामध्ये आले आणि त्यांना जिथे बसण्यासाठी ती चटई अंतरलेली होती तिथे ते जाऊन बसले आणि त्यांनी विचारलं तिथल्या त्या भिक्खूंना की तुमच्यामध्ये कुठली चर्चा चालू आहे. आणि मग ते भिक्खू जे होते तर त्यांनी सर्व काही कथन केलं तथागतांना. आणि मग तथागत बोलले त्या भिक्खूंना उद्देशून की आपल्या या संघाबाहेरील कुठलाही व्यक्ती जर आपल्या धम्माविषयी किंवा माझ्याविषयी जर काही वाईट बोलत असेल तर त्याबद्दल तुम्ही कुठेही कधी वाईट वाटून घेऊ नका, तुमच्या भावना तुम्ही दुखावू देऊ नका किंवा त्या माणसाविषयी दृष्ट भावना तुमच्या मनामध्ये आणू नका. तुमचं हृदय जे आहे तर ते तुम्ही दुःखी करून घेऊ नका. आणि या कारणास्तव जर तुम्ही क्रोधित झाला, जर तुमचा जर आहत जर झालं तर याची झळ जी आहे ती तुम्हालाच पोहोचणार आहे आणि ही आत्मसंयमाच्या मार्गाची सगळ्यात मोठी बाधा ठरेल. जर कोणी बुद्ध, धम्म, संघ यांची जर निंदा करत असेल तर त्या कारणास्तव तुम्ही क्रोधित होऊ नका, तुम्ही उद्विग्न होऊ नका. आणि तुम्ही जर उद्विग्न जर झालात तर मग तो जे बोलतो आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे याचं निदान तुम्हाला लावता येणार नाही. परंतु जेव्हा कोणी माझी निंदा करतो, धम्माची निंदा करतो किंवा संघाची निंदा करतो तेव्हा ती बाब अयथार्थ असेल, अयोग्य असेल तर तुम्ही ती निदर्शित केली पाहिजे. तुम्ही असे म्हणावे की या कारणास्तव हे यथार्थ नाही, हे असे नाही, ही बाब आमच्यात आढळणार नाही, हे योग्य नाही. तसेच भिक्खूंनो, संघाबाहेरील लोक माझी प्रशंसा करतील, धम्माची प्रशंसा करतील, संघाची प्रशंसा करतील
जेव्हा ते अशी प्रशंसा करतील तेव्हा तुमचा प्रतिसाद काय असावा? ते असे म्हणतील की श्रमण गौतमाने जीवहिंसेचा त्याग केला आहे, तो जीवहिंसेपासून विरत जीवन जगतो आहे, त्याने आपली ढाल तलवार त्यागली आहे, तो कठोर व्यवहारापासून विरत आहे, तो करुणामय आहे, हे सर्व प्राणीमात्रांप्रती दयावान आहे, मैत्री आणि प्रेममय आहे. हे असे ज्याने धम्मदीक्षा घेतली नाही असा माणूस तथागतांची प्रशंसा करताना म्हणू शकतो. किंवा तो असे म्हणू शकतो की श्रमण गौतम अदिन्न दानापासून विरत आहे, जे ज्याचे नाही त्याच्या प्राप्तीची इच्छा त्याच्या चित्तात नाही, तो त्याच्यापासून विरत आहे, तो जे दिले जाते तेच स्वीकारतो आणि त्याला आवश्यक वस्तू दानात प्राप्त होतील अशी अपेक्षा आहे. तो आपले जीवन चित्ताची पवित्रता आणि निर्मलता यातच व्यतीत करतो. किंवा ते असे म्हणू शकतात की गौतमाने अब्रह्मचर्यापासून विरत राहून ब्रह्मचर्य जीवनाचा स्वीकार केला आहे, त्याने स्वतःला संभोगासम सामान्य माणसाच्या कामक्रीडेपासून अलिप्त ठेवले आहे, दूर ठेवले आहे. किंवा ते असेही म्हणू शकतात की श्रमण गौतम मिथ्या कथनापासून विरत आहे, त्याच्या मिथ्या कथनाचा स्पर्शही त्याला झालेला नाही, तो सत्य कथन करतो, तो सत्यापासून कधीही विचलित होत नाही, तो असत्याचा नेहमी त्याग करत असतो, तो इमान राखतो, तो विश्वसनीय आहे, तो कधीही वचनभंग करीत नाही, तो दिलेला शब्द नेहमीच पाळत असतो. किंवा ते असेही म्हणू शकतात की श्रमण गौतम हा परनिंदेपासून दूर ठेवतो, त्याने निंदेचा त्याग केलेला आहे, तो येथे जे ऐकतो ते लोकात भांडण होऊ नये म्हणून अन्य ठिकाणी कधीही सांगत नाही, तो अन्य ठिकाणी जे ऐकतो ते इतर लोकांना कधीही सांगत नाही, तो मित्रांची मैत्री वृद्धिगत करतो, तो शांतीचा प्रेमी आहे, तो शांती स्थापनेकरता प्रयत्नशील आहे, तो शांती स्थापनेत सहाय्य होईल असेच काम करत असतो. किंवा ते असेही म्हणू शकतात की श्रमण गौतम हा कटू वचन बोलत नाही, कटू वाणीचा त्याने त्याग केलेला आहे, तो कठोर वचनापासून विरत आहे, जी वाणी निर्दोष आहे, जी वाणी कर्णप्रिय आहे, ती वाणी प्रेमपूर्व आहे, ती वाणी हृदयाला भिडणारी आहे, जी वाणी लोकांना प्रमुदित करणारी आहे, अशीच वाणी तथागत बोलतो. किंवा तो असेही म्हणू शकतो की श्रमण गौतम व्यर्थ निरर्थक संभाषण करीत नाही, ते स्वतःला निरर्थक संभाषणापासून दूर ठेवतो, तो समयोचित बोलतो, तो यथार्थ बोलतो, तो अर्थपूर्ण बोलतो, तो धम्मानुकूलित बोलतो, तो हृदयस्पर्शी बोलतो, तो प्रमाणासहित बोलतो, तो मुद्देसूद बोलतो, तो आवश्यक तेवढेच बोलतो. किंवा ते असेही म्हणू शकतात की श्रवण गौतम बीज किंवा रोपांना इजा करत नाही, तो त्यापासून विरत राहतो, तो दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करतो, रात्री भोजन त्याला वज्र आहे, तो मध्यान्नानंतर अन्न ग्रहण करीत नाही, तो नृत्य संगीत गायन आदी जत्रेतील कार्यक्रमांपासून दूर राहतो, तो असे कार्यक्रम कधीही पाहत नाही, तो स्वतःला अलंकार पुष्प गंध धूप सुगंधित द्रव्याने अलंकृत करत नाही, तो उंच सुखासीय शय्येवर निद्रिस्त होत नाही, तो सोन्या रुपयाचे दान स्वीकारत नाही, तो न शिजवलेले अन्न स्वीकारित नाही, तो स्त्री अथवा युवतींचा स्वीकार करीत नाही, तो दासदासींचा स्वीकार करीत नाही, तो शेळी मेंढी या पशूंचाही स्वीकार करत नाही, तो कुक्कुट सुकरे आदींचाही स्वीकार करत नाही, तो हत्ती घोडे घोड्यासम पशूंचा स्वीकार तो करत नाही, तो पडित अथवा कृषीयोग्य भूमीचाही स्वीकार करत नाही, तो मध्यस्थांचे दूतांचे काम स्वीकारित नाही, तो क्रम विक्रय व्यवहारापासूनही तो दूर राहतो, तो मोजमाप किंवा अशाच व्यावहारिक लबाडी आणि फसवणूक यापासूनही दूर राहतो, तो लाचलुचपत लबाडी फसवणूक वाममार्गापासूनही दूर राहतो, जीव हत्येपासून मद्य गाळण्यापासून दरोडेखोरीपासून हिंसेपासून तो नेहमीच विरत असतो. हे भिक्खूंनो, ज्याने धम्मदीक्षा घेतली नाही असा माणूस तथागताची प्रशंसा करताना असे बोलू शकतो, परंतु त्याचं असं कथन ऐकून तुम्ही अजिबात हर्षित व्हायचं नाही किंवा आनंदित होऊ नये. तुमचे हृदय जे आहे तर ते आनंदाने प्रफुल्लित होऊ देऊ नका. असं झालं तर मी सुद्धा आत्मसंयमाच्या मार्गातील मोठी बाधाच ठरेल. किंवा कोणी बाहेरचा माणूस माझी प्रशंसा करत असेल किंवा धम्माची प्रशंसा करत असेल, संघाची प्रशंसा करत असेल, त्यावेळी मात्र तुम्ही वास्तव्याचा विचार केला पाहिजे. वास्तव्य काय आहे याची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे आणि तुम्ही त्याला असं म्हणायला पाहिजे की या कारणास्तव हे वास्तव्य आहे आणि या बाबी अशा आहेत आमच्यामध्ये आणि या बाबी आमच्यात अशा आढळतात. भिक्खूने धम्म प्रचारार्थ अवश्य संघर्ष करावा. एकदा भिक्खूंना उद्देशून तथागत म्हणाले की भिक्खूंनो, मी या जगाशी भांडत नाही तर हे जग माझ्याशी भांडत आहे.
सत्याचा उपदेशक जगात कधीही कोणाशी भांडत नसतो. योद्धा योद्धा आहे तथागत. आम्ही स्वतःला योद्धा म्हणवतो. आम्ही कोणत्या प्रकारचे योद्धे आहोत? भिक्खूंनो, आम्ही युद्ध करतो म्हणून आम्ही योद्धे आहोत. तथागत, आम्ही कशासाठी युद्ध करतो? आम्ही श्रेष्ठशील, श्रेष्ठ प्रयास, श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी युद्ध करतो म्हणून आम्ही योद्धा आहोत. जेथे शील संकटात आहे त्यावेळी तुम्ही संघर्ष टाळू नका. अशा वेळी दुबळेपणाने वागू नका. आणि यामध्ये तथागतांना हेच सांगायचं आहे की धम्म प्रचारासाठी प्रत्येक भिक्खूने हे संघर्ष केला पाहिजे.